फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इफ x प्लस 3 इज द फॅक्टर ऑफ दिस फंक्शन. पहिल्यांदा दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शन आहे, नाव दे त्याला p ऑफ x इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस kx प्लस 6. 3x स्क्वेअर प्लस kx प्लस 6 आणि त्यांनी सांगितलंय या px x प्लस 3 given that x plus 3 is a factor of px आणि मग आपल्याला माहिती आहे x plus 3 हा px चा फॅक्टर असेल. x plus 3 इक्वल टू 0 घेऊन x ची व्हॅल्यू येते -3. या -3 ला व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज 0. देअरफॉर बाय कोणता थेरम? फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरम x प्लस 3 फॅक्टर आहे. x प्लस 3 फॅक्टर असेल तर x ची व्हॅल्यू -3 घेऊन पॉलिनॉमियल फंक्शनची व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल ॲट x इज इक्वल टू -3 दॅट इज f ऑफ -3 मस्ट बी 0. आणि मग f ऑफ -3 कसं घ्यायचं? f ऑफ -3 इज इक्वल टू फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू -3 टाकायची. 3 इंटू -3 चा स्क्वेअर प्लस k इंटू -3 प्लस 6 आणि मग याची व्हॅल्यू 0 घेतली तर 3 इंटू -3 चा स्क्वेअर 9 -3k प्लस 6 आणि मग 27 प्लस 33 -3k इज इक्वल टू काय? 0. किंवा असंच लिहूया. व्हिडिओ बंदच आहे आर्यन आणि नबीला आणि राशी सुद्धा. तुमचा व्हिडिओ का बंद आहे सांगा. हे एक्झाम्पल संपेपर्यंत सांगितलं. काय म्हणले? 5 मिनिटात घरी गेल्यावर चालू कर. 3k इक्वल टू 33. k ची व्हॅल्यू 11. नबीला आर्यन सांगा रिझन पटकन. काय ऑन आहे? शबाश आहे आता आहे. के ची व्हॅल्यू 11 बरोबर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन घ्या. लगेच मी इथे घेतो. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय फाइंड ए ची व्हॅल्यू फाइंड करायची कधी? पॉलिनॉमियल फंक्शन इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 1 - 2x. याचाच अर्थ असा की 1 - 2x हा फॅक्टर आहे पॉलिनॉमियल फंक्शनचा. अगोदर पॉलिनॉमियल फंक्शनला नाव द्या px इज इक्वल टू. आता हे नाव जास्त मोठं फंक्शन आहे. हा बोला सर. के ची व्हॅल्यू -11 येते ना? 11 नाही रे, 13. इथे साइन काय चुकलं का आपलं? -3 चा स्क्वेअर -3k. हां नाही बरोबर आहे, प्लसच पाहिजे. +11. काय गोंधळ झाला असेल माहिती आहे तू? ही 33 इकडे घेतल्यावर -33 झालं असेल. बरोबर आहे. -33 इज इक्वल टू -3k असेल. दोन्ही साईडला मायनस असेल आणि मग मायनस दोन्ही कॅन्सल होतील. असं तुझं झालं असेल. म्हणजे तू 33 दुसऱ्या साईडला घेतल्यानंतर या साईडला काय राहणार आहे? -3k राहणार आहे. तू तिथे 3k लिहिलं असेल त्यामुळं मायनस आलं असेल तर ते ॲडजस्ट कर. मी काय केलं? 33ला दुसऱ्या साईडला शिफ्ट नाही केलं मी, -3k लाच दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं जे +3k झालं. त्यामुळे साईन दोन्हीचे बदलले. तुझे दोन्हीचे साईन निगेटिव्ह आले पाहिजेत. ठीक आहे. पॉलिनॉमियल फंक्शन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी ज्यावेळेस हे सांगितलंय, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की हा फॅक्टर आहे x + 3. पण त्यांनी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आशा फक्त बदलली आहे. त्यांनी सांगितलं फंक्शन बाय 1 - 2x आहे. याचाच अर्थ असा की 1 - 2x हा फॅक्टर आहे. त्यामुळे आपण नाव देऊया पहिल्यांदा. लेट p ऑफ x इज इक्वल टू दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शनला नाव दिलं 2x⁴ - a x³ + 4x² + 2x + 1 हे फंक्शन आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय फंक्शन
तर पी ऑफ एक्स इज एक्झॅक्टली त्यांच्याच भाषेत लिहूया, डिव्हिजिबल बाय 1 मायनस 2x म्हणजेच काय होगा, 1 मायनस 2x इज अ फॅक्टर ऑफ x. डिव्हिजिबल कधी असतो, जर तो फॅक्टर असेल तर, म्हणजे इज अ फॅक्टर ऑफ px. आणि px चं जर 1 मायनस 2x फॅक्टर असेल तर इथे करूया मायनस x जर घेतला इक्वल टू 1/2 व्हॅल्यू कोण, देअरफॉर जर p 1 मायनस 2x तर व्हॅल्यू 1/2 ला पॉलिनॉमियल फंक्शनची 1/2 p ऑफ 1 काय असणार, 0 असणार. आणि मग p ऑफ 1/2 करूया. हे झालं का बघा सगळ्यांचं. आणि इथं रिझन लिहू शकता का 0 आहे, बाय फॅक्टर थेरम. एखादा जर फॅक्टर असेल तर त्या व्हॅल्यूला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 असते. मग आपण p ऑफ 1/2 x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 ह्याच्यामध्ये p ऑफ 1/2 म्हणजेच 2 मल्टिप्लाय 1/2 टू द पॉवर 4 मायनस 3 इंटू 1/2 टू द पॉवर 3 प्लस 4 इंटू 1/2 टू द पॉवर 2 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1/2 प्लस 1. इथे 2 कॅन्सल झाला म्हणजे इथे प्लस 1 प्लस 1 2 येणार आहेत. आणि इथे 4 मल्टिप्लाय बाय 1/2 चा स्क्वेअर 1/4 म्हणजे इथे पण 1च येईल. इथे मायनस a मल्टिप्लाय बाय 1/8 येईल. आणि इकडे 2 मल्टिप्लाय बाय 1/16 येईल. 2 8 जा 16 म्हणजेच पहिली टर्म आली 1/8 मायनस a/8 प्लस 1 प्लस यांचे ॲडिशन 2 म्हणजेच. आणि इकडे p ऑफ 1/2 किती आहे, 0 आहे, तो घेऊया. आणि मग इथे डिनॉमिनेटर सेम आहे, 1/8 आणि a/8 यांची सबट्रॅक्शन कशी येते, 1 मायनस a डिवायडेड बाय 8 0 आणि प्लस किती 1 प्लस 2 म्हणजे 3. आता इथे एक काम करूया, हा डिनॉमिनेटर मधला 8 चांगला वाटत नाही, दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करूया आपण 8नी. म्हणजे खालचा 8 हे पॉलिनॉमियल फंक्शनचे फॅक्टर थेरम रिमाइंडर थेरम जरी असेल तरी सुद्धा याच्यामुळे आपलं कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस चांगलं होतं. जर आपलं चुकत असेल तर आपलं हे नाही चुकणार आहे, काय 0 घ्यायचं, कॅल्क्युलेशनच चुकणार आहे. आणि हे स्पीड असंच वाढतं प्रॅक्टिस. एक दिवस असा येईल की आपलं स्पीड चांगलं झालेलं असेल. हे मल्टिप्लाय बाय 0 घ्यायचं, या 1 मायनस a मल्टिप्लाय डिनॉमिनेटरचा 8 कॅन्सल, फक्त 1 मायनस येईल, प्लस 3 ने 8ला मल्टिप्लाय केला 24 येईल. आणि मग 24 प्लस 1 म्हणजे 25 आणि मायनस ए लेफ्टला घेऊया, a इज इक्वल टू 25. एवढंच आहे बघा, सुरुवातीतून करायची आहे. हे असं 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 आहे. जसा इथे 1 मायनस 2x डिव्हिजिबल बाय 1 मायनस 2x पॉलिनॉमियल फंक्शन सांगितलंय, तसंच पुढचं फंक्शन सुद्धा 1 मायनस 2x च्या ऐवजी 2x मायनस 1 हे 0 तरी 2च येते. आणि मग तिथे पण f ऑफ 1/2 काय येणार आहे, 0 येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करा, स्टार्ट करा, ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी. फक्त नेक्स्ट एक्झाम्पल फंक्शन चेंज होईल. फॅक्टर जरी 1 मायनस 2x च्या ऐवजी 2x मायनस 1 असेल तरी 2x मायनस 1ला 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 1/2 येईल. म्हणजे परत एकदा f ऑफ 1/2 0 घेऊन सॉल्व करा, फंक्शन चेंज होईल. इथे नेक्स्ट एक्झाम्पलचं फंक्शन लिहितो मी. तिथे पण
एचीच व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फंक्शन दिलेलं आहे त्यांनी हे सगळं. नाही, हे झालं आपलं खालचं फंक्शन 2x³ प्लस ax². फंक्शन आहे 2x³ प्लस ax² प्लस 11x प्लस a प्लस 3 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 1 मायनस 2x. च्या ऐवजी 2x मायनस 1 0 घ्या. 2x इज इक्वल टू 1 येईल, x इज इक्वल टू 1/2 येईल. म्हणजे सेम एक्सच्या व्हॅल्यूला फंक्शनची व्हॅल्यू 0 येणार आहे. इथे चेंज करा, स्टेटमेंट तेच येतील. स्टेटमेंट लिहायचा कंटाळा करू नका. दिलेलं फंक्शन इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2x मायनस 1 आहे. आणि मग इथे 2x मायनस 1 करा आणि हे 2x मायनस 1 केल्यावर 2x मायनस 1 इज अ फॅक्टर ऑफ px. आणि मग 2x मायनस 1 0 घ्या. हे रफ कॅल्क्युलेशन, हे रफ काम करायचं आहे. बाजूला कुठे कोपऱ्यात केलं तर चालेल. आणि एक्सची व्हॅल्यू 1/2ला p ऑफ 1/2 0 लिहा. आणि फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1/2 टाका. फंक्शन फक्त हे वेगळं आहे. झालं का बघा. एची व्हॅल्यू काय आली 4th एक्झाम्पलमध्ये, शेवटच्या एक्झाम्पलमध्ये. हां बोला. 25 येत नाही का याचा आन्सर? कुणाचं आलंय? इथे न बघता केलंय आणि कुणाचं आलेलं आहे. 25 येतंय का नाही येतंय? का असंच केलंय तुम्ही? काय येत नाहीये? कुठली इथे का? कसे 2 × 4 कुठे गेला? +1 आणि +2 आहे ना. +1 × 8 +2 × 4 म्हणजे 4 का? 4 to the 8 नाही. मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे मल्टिप्लाय बाय 8. प्रत्येक टर्मला 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग 1 + 2 ने 8ला मल्टिप्लाय कर 3ला, किंवा 1 8 जा 8 + 2 8 जा 16. 16 + 8 इज 24. हां झालं का बघा. फंक्शन फक्त बदलत आहे. याची व्हॅल्यू काय आली लास्ट एक्झाम्पलमध्ये? फंक्शन आहे p ऑफ x इज इक्वल टू +a + 3. हां काय ते? (2x³ + ax² + 11x + a + 3). ठीक आहे. आणि 2x - 1. हां काय आली याची व्हॅल्यू? p ऑफ 1/2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 1/2 चा क्यूब प्लस a मल्टिप्लाय बाय 1/2 चा स्क्वेअर प्लस 11 मल्टिप्लाय बाय 1/2 प्लस a + 3. हे असं केलंय का बघा. आणि मग इथे p ऑफ 1/2 किती आहे? 0 आहे. ऑलरेडी आपण फॅक्टर थेरमनुसार 0 घेतलेला आहे. आणि मग 2 मल्टिप्लाय बाय 1/2 चा क्यूब किती? 1/8 प्लस a मल्टिप्लाय बाय 1/2 चा स्क्वेअर 1/4 प्लस 11/2 प्लस a + 3. आणि मग इथे 2 4 जा 8 म्हणजे टर्म कोणती राहिली? 1/4 प्लस a मल्टिप्लाय बाय 1/2 4 किती? a/4 प्लस 11/2 प्लस a + 3. आता इथे डिनॉमिनेटर काय करूया? हा डिनॉमिनेटर सेम आहे तर 1 + a डिवायडेड बाय 4 करूया. आणि त्याच्या अगोदर जरी 4ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल, असं काय नाही. पण शक्यतो ॲडिशन करूया, लाईक टर्म्स आहेत म्हणून. आणि नंतर प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय करूया. म्हणजेच ह्याच्यामध्ये डिनॉमिनेटर कोणता शिल्लक राहणार नाही. म्हणजेच इथे 0 येणार. 1 + 8/4ला 4ने मल्टिप्लाय केल्यावर फक्त 1 + a येईल. प्लस 11/2ला 4ने मल्टिप्लाय करा प्लस a ला 4ने आणि 3ला पण 4ने मल्टिप्लाय केला. म्हणजेच 1 + a प्लस 2 to the 4 11 to the 22 प्लस 4a प्लस 12. आणि मग इथे a + 4a इज 5a.
आणि 1 + 22 23 + 12 23 24 25 35 येते का +35 आणि मग 0 5a इज इक्वल टू -35 म्हणून a ची व्हॅल्यू आली -35/5 म्हणजेच -7 5 7 35. आर्यन व्हिडिओ का बंद आहे? नबीला एवढ्या दिवसानंतर जॉईन झाली, आता तिचा इच्छाच होत नसेल 1 तास जॉईन करायचं, पाऊण तास क्लास करायचा, म्हणजे कसं करायचं असंच प्रश्न असेल. झालं का बघा? प्रीती कुठे? प्रीती आहे तबसुम, राशी, अपूर्वा, रणवीर, अनुष्का, आर्यन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन देतो इथे. थोडासा फॉर्मॅट बदललेला असेल, बाकी काही वेगळं नाही आहे. असेच क्वेश्चन आहेत. एक फॅक्टरच्या ऐवजी आता एक फॅक्टर दिला होता त्यावेळेस एक अननोन व्हॅल्यू ए फाइंड केला आपण. ह्याच्याऐवजी काही क्वेश्चन पुढे असे असतील की 2 फॅक्टर दिलेले असतील आणि पॉलिनॉमियल फंक्शनमध्ये एच्या ऐवजी 2 अननोन असतील, ए बी किंवा एच के. त्या केसमध्ये 2 इक्वेशन येतील. बघूया. डिव्हिजिबल बाय इन each of the following polynomial find the value of x plus a is a factor. करूया. फाइंड a if plus a is a factor of फर्स्ट पॉलिनॉमियल दिलेला आहे x³ + ax² - 2x + a + 4. 2 एक्झाम्पल आहेत. 2 फंक्शनचा एकच फॅक्टर कॉमन दिला आहे. पहिल्यांदा एक सॉल्व करूया, नंतर सेकंड बघूया. x³ + ax² - 2x + a + 4 -2x + a + 4 आणि सेकंड पॉलिनॉमियल आहे x⁴ - a² x² + 3x -a. अशी 2 फंक्शन दिले. दोन्हीचा एक फॅक्टर कॉमन दिलेला आहे जो x+ आणि आपल्याला माहिती आहे x फॅक्टर असेल उपयोग घेतला x ची व्हॅल्यू येते. म्हणजेच f(-a) काय करायचा = 0 घ्यायचा आणि सॉल्व करायचा. स्टार्ट करा. दोन्हीचे आन्सर फाइंड करा. ए ची व्हॅल्यू काढायची आहे. स्टेटमेंट लिहा अगोदर. लेट px = पहिलं फंक्शन लिहा, त्यानंतर तिथे सांगा x + a इज अ फॅक्टर ऑफ p ऑफ x, देअरफॉर x = -a ला म्हणजेच p ऑफ -a = 0, दॅट इज बाय फॅक्टर थेरम. आणि p ऑफ -a = 0 याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाका. बघूया आपण. लेट फर्स्ट लेट p of x = काय दिले + ax² - 2x
प्लस ए प्लस 4. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स टू द पॉवर 4 मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस ए असं फंक्शन आहे. दोन्ही सुद्धा सॉल्व करतो एकाच वेळेस. दोन्हीसाठी एकच कॉमन स्टेटमेंट येईल. सिन्स x plus a is a factor of p of x. दोन्हीमध्ये फंक्शनचं नाव p of x दिलंय मी. दोन्हीसाठी स्टेटमेंट लिहा. Therefore by factor theorem p of minus a is equal to 0. p of minus a दोन्ही केसमध्ये 0 येणार आहे. पहिल्यांदा लेफ्टमध्ये बघूया पी ऑफ मायनस ए काय येईल. तर दिलेल्या फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकायची. मायनस एचा क्यूब प्लस ए इंटू मायनस ए स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय मायनस ए प्लस 4 म्हणजेच 0 इज इक्वल टू मायनस एचा क्यूब असतो मायनस ए क्यूब ए स्क्वेअर येईल मल्टिप्लाय बाय ए म्हणजेच ए क्यूब येईल मायनस मायनस प्लस 2a प्लस ए प्लस 4 आणि मग ए क्यूब मायनस ए क्यूब कॅन्सल झाले. 2a प्लस ए इज 3a प्लस 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच 3a इज इक्वल टू मायनस 4. एची व्हॅल्यू आली मायनस 4/3. हे झालं पहिल्याचं आन्सर. पॉलिनॉमियल फंक्शन सेकंड जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ए टाकली तर पी ऑफ मायनस ए काय येणार तर मायनस ए टू द पॉवर 4 मायनस ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मायनस एचा स्क्वेअर आणि प्लस 3 मल्टिप्लाय बाय मायनस ए म्हणजेच 0 इज इक्वल टू मायनस ए निगेटिव्हची 4th पॉवर काय असते पॉझिटिव्ह ए टू द पॉवर 4 मायनस एचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असतो मल्टिप्लाय बाय मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस ए टू द पॉवर 4 येणार प्लस इथे 3 इंटू मायनस ए म्हणजे मायनस 3a आणि मायनस ए टू द पॉवर 4 कॅन्सल झाले. मायनस अजून काय राहतंय का नाही मायनस 3a मायनस 4a म्हणजेच एची व्हॅल्यू काय येणार इथे 0 मायनस 4/3 आणि 0. बरोबर आले का बघा. क्वेश्चन दोन्ही लिहिले असतील. नबीला काय करताय तुम्ही याचा काय करताय कंटिन्युअस शांतपणे क्लास होऊ शकतो का. एकदा जॉईन केल्यानंतर व्हिडिओ बंद न करता खूप जणांना सवय लागली आहे आता. एकदा चालू झाला व्हिडिओ एकदा क्लास चालू केला की व्हिडिओ बंद होत नाही. कंटिन्युअस एक्झाम्पल सॉल्व होतात आणि क्लास संपल्यावरतीच व्हिडिओ बंद करतात. आणि नवीला अशी सवय लागेल का आणि कधी लागेल विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन प्रूव्ह दॅट. नेक्स्ट क्वेश्चनला तर सेकंडचे आन्सर काय आले हे काय एची व्हॅल्यू मायनस 4/3 फर्स्टची आणि सेकंडमध्ये एची व्हॅल्यू 0 आली आहे का नाही येते बघा. इथे थोडंसं चुकू शकतं. मायनस एचा 4th पॉवर म्हणजे प्लस ए टू द पॉवर 4 येणार आहे ए रेस टू 4 आणि मायनस एचा स्क्वेअर हा प्लस असतो त्याला ए स्क्वेअरला प्लस ए स्क्वेअरला मायनस ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं की मायनस ए रेस टू 4 येणार आणि 3ला मायनस एने मल्टिप्लाय केलं मायनस 3a मायनस ए टू द पॉवर 4 म्हणजे ए रेस टू 4 प्लस मायनस कॅन्सल झाले मायनस 3a मायनस 4a इज इक्वल टू 0 आलेलं आहे का बघा. आपल्याला 3 कॅन्सल करायचं आहे. 3 कधी कॅन्सल होईल हे मायनस 4a हे असं आहे मायनस 4a इज इक्वल टू 0 आहे. मला काय करायचं आहे तर एची व्हॅल्यू काढायची आहे. बघा हे समजत नसेल तर एची व्हॅल्यू कशी काढतो तर मायनस 4a तिकडे झाल्यानंतर डिवाइड होणार कोणाला तर 0ला मायनस 4a डिवाइड केलं की 0 येतं त्यामुळे एची व्हॅल्यू 0 येतं. विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन आता थोडंसं त्रास देणारं क्वेश्चन आहेत इथून पुढे. बेस्ड ऑन हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स म्हणजेच बेस्ड ऑन हॉट्स आधी झाले ते कसले होते
लॉट्स होते लोअर ऑर्डर थिंकिंग स्किलचे. हे ते पण आत्तापर्यंतचे किती एक्झाम्पल पाहिले आपण, 8 एक्झाम्पल पाहिले जे थोडेसे इझी लेवल होते. इझी म्हणजे काय, विशेष नाही आहे. आता थोडासा प्रश्न बदलतोय. विदाउट ॲक्च्युअल डिव्हिजन प्रूव्ह दॅट. उत्तर नाही बदलत, लक्षात येते का बघा. मेथड बदलत नाही, कन्सेप्ट बदलत नाही, काही बदलत नाही. अवघड कुठे होत आहे तर प्रश्न अवघड केला जातो, बाकीचं सगळं सोपंच असतंय. प्रूव्ह दॅट 2x⁴ - 6x³ + 3x². 2x⁴ - 6x³ + 3x² + 3x. 6x³ + 3x² + 3x + 2 असं काहीतरी आहे. +3x² + 3x - 2 हे फंक्शन दिलं आहे. आणि इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय, इज डिव्हिजिबल स्क्वेअर 3x² + 3x - 2 is exactly divisible by x² - 3x + 2. x² - 3x + 2 काय चेंज होते बघा. ठीक आहे. काय सांगता येईल पुढच्या क्वेश्चनमध्ये. दिलेल्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर काय असणार आहे. शपथ. काय करूया, पहिल्यांदा दिलेल्या पॉलिनॉमियलला नावं देऊया. म्हणजेच पहिल्यांदा p of x, लेट p of x is equal to 2x⁴ - 6x³ + 3x² + 3x - 2 हे फंक्शन आहे. आणि g of x दुसरा जो फॅक्टर आहे ते म्हणतात एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय दिस फंक्शन. याचा अर्थ तो फॅक्टर असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणता की 12 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2, याचा अर्थ 2 इज द फॅक्टर ऑफ 12. तसंच सेम आहे, पण त्या लिनियर फंक्शन नाही आहे. आपण x + 2 किंवा x + 3 किंवा x - a असं काही दिलं असतं तर x ची व्हॅल्यू लगेच काढता आली असते. जो फॅक्टर आहे सांगितलंय डिव्हिजिबल बाय सांगितलंय, पण इथे डिव्हिजिबल बाय कोण आहे, x² - 3x + 2. आणि मग x ची व्हॅल्यू काय घ्यायची, फॅक्टर थेरम कसा वापरायचा, तर काय करूया,
समजा x+2 असता, x+a असता, एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x+a असता, तर काय केलं असतं, x+a 0 घेऊन x ची व्हॅल्यू -a आली असते, ती फंक्शनमध्ये टाकली असते. पण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे म्हणून g ऑफ x इक्वल टू 0 घेऊन, म्हणजे x² मायनस, बाजूला घेऊया, जागा लागणार आपल्याला, हिअर g ऑफ x इज इक्वल टू 0 घेतले तर हा x³ आहे का x² आहे, x² आहे, x² मायनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0. आणि याचे फॅक्टर्स कसे पाडायचे माहिती आहे आपल्याला, काय येईल फॅक्टर्समध्ये 2 1 जा 2, -2 -1 म्हणजे -3, म्हणजे दोन फॅक्टर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, x-2 आणि x-1 इक्वल टू 0. आणि मग आता थोडक्यात असं दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनला याने डिवाइड होतं, याचे हे दोन फॅक्टर आहेत, याचा अर्थ या दोघांनी पण डिवाइड होतं. ॲक्च्युली इक्वल टू 0 घ्यायची गरज नाही, आपण काय करूया, हे थोडंसं इथेच करू शकतो, इक्वल टू 0 घ्यायची गरज नाही. -2 -1 म्हणजेच x-2 आणि x-1 हे फॅक्टर आहेत कशाचे, g ऑफ xचे. आणि मग दिलेलं फंक्शन एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय g ऑफ x म्हणजे x² - 3x प्लस 2 आहे. देअरफोर p ऑफ x इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय काय असणार आहे, तर हे दोन फॅक्टर असणार आहे, x-2 अँड x-1, एवढंच महत्वाचं आहे. आणि मग x-2 जर 0 असेल तर x ची व्हॅल्यू 2 येते, x-1 0 घेतलं तर x ची व्हॅल्यू 1 येते. याचा अर्थ p ऑफ 2 आणि p ऑफ 1 काय असणार आहे, 0 असणार आहे. देअरफोर असं म्हणू शकतो, एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x-2 अँड x-1. देअरफोर x-2 अँड x-1 आर फॅक्टर्स ऑफ p ऑफ x. p ऑफ x चे जर फॅक्टर असतील, देअरफोर x-2 0 घेतल्यावर x ची व्हॅल्यू 2 येते, म्हणजेच बाय कोणता थेरम, फॅक्टर थेरम. बाय फॅक्टर थेरम p of 2 and p of 2 is equal to 0 and p of 1 is also equal to 0. आणि मग सॉल्व करूया दोन्ही इक्वेशन. p ऑफ x मध्ये आता हे मोठं फंक्शन आहे, एवढं सोपं पण नाही आहे, प्रूव्ह करायचं आहे ना रे, प्रूव्ह करायचं आहे. इथे असं लिहावं लागेल, देअरफोर नाही, इफ p ऑफ x इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय x-2 and x-1, then x-2 and x-1 आर द फॅक्टर्स ऑफ p ऑफ x. आणि मग फॅक्टर बाय फॅक्टर थेरम p ऑफ 2 इज इक्वल टू 0 अँड p ऑफ 1 इज इक्वल टू 0. हे आलं तर p ऑफ 2 आणि p ऑफ 1 जर 0 आला तर तुम्ही कन्क्लुजन काढणार की x-2 x-1 हे फॅक्टर आहेत, म्हणजेच कन्क्लुजन काढणार की यानी x² x-2 x-1 म्हणजेच g ऑफ x ने x² - 3x प्लस 2 नी हा फॅक्टर आहे, म्हणजेच यांनी डिवाइड करू शकतो, म्हणजेच एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय आहे, हे प्रूव्ह होत आहे. त्यामुळे आपण फाइंड करूया p ऑफ 2 ची व्हॅल्यू आणि कशाची, p ऑफ 1 ची व्हॅल्यू. करा सॉल्व. 2 इंटू फंक्शन परत लिहित नाही मी, x ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे, 2 to the power 4 - 6 इंटू 2 क्यूब प्लस 3 इंटू 2 स्क्वेअर प्लस 3 इंटू 2 आणि -2. हे सॉल्व करून आन्सर 0 आलं पाहिजे. जर येणार असेल याचा अर्थ असा x-2 फॅक्टर आहे आणि हे पण आन्सर 0 आलं पाहिजे. काय, p ऑफ 1 सुद्धा. p ऑफ 2 इज इक्वल टू 2 to the power 4 म्हणजे 16 टू द 32 मायनस 2 चा क्यूब 8 8 6 48 आणि 4 3 12 प्लस 6 -2 आणि मग -48 आहे. 32 -48 -2 म्हणजे -50 आणि 32 + 12 + 6 म्हणजे 18
32 plus 18 is 50. 50 minus 50 is 0. P of 2 is equal to 0. हे इथे प्रूव्ह झालं. आणि आता P of 1 बघूया. तो पण जर 0 आला तर कन्क्लुजन काय? x minus 2 x minus 1 फॅक्टर आहे. याचा अर्थ x minus 2 x minus 1 डिव्हिजिबल बाय गिवन फंक्शन P of x is exactly divisible by x minus 2 x minus 1. कधी P of 1 जर 0 आला तर काय करूया? फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकूया. 2 into 1 to the power 4 minus 6 into 1 cube plus 3 into 1 square plus 3 into 1 minus 2. आणि मग 2 into 1 चा power 4 1 येते म्हणजेच 2 येणार minus 6 plus 3 plus 3 minus 2. आणि 2 minus 2 कॅन्सल प्लस 3 plus 3 6 6 minus 3 6 0. म्हणजेच P of 1 काय आला? 0. ह्याच्यावरून दोन्हीवरून कन्क्लुजन खाली लिहितो. P of since P of 2 and P of 2 is equal to 0 and P of 1 is equal to 0. Therefore, x minus 2 and x minus 1 are factors of P of x. P of x चे फॅक्टर आहेत. याचा अर्थ therefore P of x जो आलेला आहे x minus 2 x minus 1 इथून आलेला आहे. म्हणजेच कोण फॅक्टर आहे? therefore x square minus 3x plus 2 is a factor of P of x. आणि फॅक्टर आहे म्हणून therefore final conclusion P of x is exactly divisible by x square minus 3x plus 2. एवढंच आहे. बघा थोडंसं लेंदी होत आहे का? तर त्यांनी दिलेलं इक्वेशन लिनियर दिलेलं नाही आहे, एक दिलेलं नाही आहे, दोघांचा प्रोडक्ट म्हणजे क्वाड्रॅटिक दिलेलं आहे. तो फॅक्टर आहे म्हणजेच त्यांनी डिवाइड करता येतं सांगितलं आहे. त्यासाठी दिलेलं फंक्शन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते अगोदर फॅक्टराइज केलं आणि जे दोन फॅक्टर येतात जसं एखाद्या नंबरला 6ने डिवाइड प्रूव्ह करायचं आहे तर आपण 2 आणि 3 दोन्हीनी डिवाइड होतं आहे हे प्रूव्ह केलं तर चालतं. तसंच का तर 2 3 चा 6 6चे दोन्ही फॅक्टर आहेत 2 आणि 3. त्यामुळं एखाद्या नंबरला 15नी डिवाइड होऊ शकतं हे प्रूव्ह करायचं आहे तर तुम्ही 5 आणि 3 या दोघांनी डिवाइड होतं हे प्रूव्ह केलं तर चालतं. तसंच मग क्वाड्रॅटिक इक्वेशननी प्रूव्ह करणं आपल्याला रिमाइंडर थेरम किंवा फॅक्टर थेरमनी पॉसिबल नाही. त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण फॅक्टराइज केलं, 2 लिनियर फॅक्टर्स मिळाले आणि मग ते फॅक्टर आहेत हे प्रूव्ह करता येतं आपल्याला. हे असं